शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे पुण्यातल्या महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं प्रचारासाठी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत. पुण्यातल्या कोंडव्यामध्ये प्रचार रॅली जी आहे ती थोड्या वेळात निघते आणि ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यामध्ये सभा ज्या आहेत ते सुद्धा पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये पार पडणार आहेत. स्वतः आपल्यासोबत खासदार ओमराजे निंबाळकर आहेत. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराच्या निमित्तानं आलेला आहात. कसा लोकांचा प्रतिसाद मिळतोय? पुण्यामध्ये बदल होईल? निश्चितपणे आपण जर बघितलं असेल तर मराठवाड्यातनं भरपूर लोक त्या ठिकाणी पुणे या ठिकाणी आहेत आणि त्याच अनुषंगानं शिवसेना आणि मनसे यांची जी आघाडी आहे ह्या आघाडीच्या प्रचारासाठी मी असेल आमदार कैलास पाटील आम्ही पक्षाने जी जबाबदारी त्या ठिकाणी प्रचाराची दिलेली ती पार पाडत आहोत. लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय की भाजपचं जवळपास 100 नगरसेवकांचं संख्याबळ जे आहे ते गेल्या निवडणुकीमध्ये होतं, यावेळेस सुद्धा भाजप स्वबळावरती लढतीये. तुम्ही आणि मनसेची युती झालेली आहे, सोबत काँग्रेस आहे. त्याचा काय चांगला परिणाम जो आहे तो भाजपच्या विरोधातल्या उमेदवारांवरती होईल? निश्चितपणे कसं आहे, शेवटी प्रत्येक लोकशाहीचा आत्मा हा मतदार असतो आणि मतदार सगळ्या गोष्टीचं आकलन त्या ठिकाणी करत असतो आणि त्याच्यानंतर निर्णय घेत असतो. आणि निश्चितपणे विश्वास आहे की ह्या ठिकाणी मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस अशी जी आघाडी आहे त्या आघाडीला भरभरून यश पुणे शहरातील महानगरपालिकेच्या क्षेत्रातील मतदार असतील, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील मतदार असतील ते देतील. एकीकडे तुम्ही असं म्हणताय की ही आघाडी झालेली आहे, मात्र राज्यामध्ये जी 2 ठाकरे बंधूंची आघाडी झालेली आहे त्यावरती मात्र भाजप दिवसेंदिवस तुटून पडतंय, टीका करताना पाहायला मिळत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी टीका केली की ते 2 ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत ते विकासासाठी नाही तर ते स्वार्थासाठी. मला वाटते ठाकरे बंधू एकत्र येण्याची भीती घेतल्यामुळंच मला वाटतं भारतीय जनता पार्टीचा हा आखंड तांडव चालू आहे. पण ते काही जरी असलं तरी निश्चितपणे जनता त्या ठिकाणी ह्या ठाकरे बंधूच्या ब्रँडला निश्चितपणे भरभरून आशीर्वाद देईल. काल एकनाथ शिंदे नाशिकमध्ये सभा झाली, पहिली सभा होती, 2 ठाकरे बंधू जाहीर व्यासपीठावरती पाहायला मिळाले. कुंभमेळ्यावरती टीका करणाऱ्यांचा सुंभमेळा झाला असं एकनाथ शिंदेंनी तुमच्या मेळाव्यावरती टीका कोणीच काय केलेली नाही. मला वाटते कुंभमेळ्याच्या बाबतीत त्या ठिकाणी जी वृक्षतोड आहे त्या वृक्षतोडाच्या बाबतीत मला वाटते सगळ्यांचंच मत किंवा साधू संतांना जरी आपण विचारलं तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरी. मला वाटतं अशा पद्धतीची शिकवण संतांची आहे, साधूंची आहे आपल्याला. आणि अशा परिस्थितीत धार्मिक कार्याचं नाव दाखवून जी मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जाते, मला वाटतं त्या कत्लीला त्या ठिकाणी विरोध आहे. कुंभमेळ्याला कुणाचाही विरोध नाही आहे. तुमच्या मेळाव्याला सुंभमेळा असं त्यांनी कुणी काय म्हणायचं हा त्याचा प्रश्न आहे, जनता ठरविल. आमदार कैलास पाटील आपल्यासोबत आहेत. मराठवाड्यातली बरीचशी मंडळी जी आहे ती पुण्यामध्ये कामाच्या निमित्तानं राहते, त्या सगळ्या मतदारांना काय आव्हान? त्या मतदारांना माझं एवढंच आव्हान आहे की लोकशाही जीवन ठेवायची असेल, आता राजकारणाचा स्तर कुठल्या थरावर गेला आहे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे मराठवाड्यातल्या जनतेला आमचं एवढंच आव्हान आहे की लोकशाही जीवन ठेवायची असेल, निकोप लोकशाहीसाठी आपण या पुणे शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना आपले मतदान रूपी आशीर्वाद देऊन त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्यावी, हेच आव्हान माझी मराठवाड्यातील जनतेला आहे. राज्यातली जनता 2 ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभी राहील का? महापालिका निवडणुकीमध्ये त्याचा काय परिणाम? मराठी माणसाच्या हितासाठी, मराठी माणसासाठी हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि महाराष्ट्राचं मराठी पण टिकून ठेवायचं असेल आणि महाराष्ट्रावर जे मराठी माणसावर जे अतिक्रमण बाकीच्या लोकांचं होतंय हे जर आपल्याला मोडून काढायचं असेल, महाराष्ट्राचं मराठी ही ओळख टिकून ठेवायची असेल तर माझी मराठी माणसांना विनंती आहे की आपलं काही जरी असलं तरी आपण ठाकरे बंधूंच्या पाठीशी, आपल्या महाराष्ट्राच्या मराठीपणासाठी आपण पाठीशी उभं राहावं. शेवटचा प्रश्न आहे, मुंबई महापालिकेवरती शिवसेना आणि मनसेचा झेंडा फडकेल? निश्चितपणे फडकेल. कारण ज्या पद्धतीनं मुंबईच्या बाबतीत शिवसेनेनं अखंडपणे संघर्ष केलेला आहे तो लोकांच्या समोर आहे आणि मराठी माणसासाठी शिवसेना आणि मनसे मला वाटतं हाच पर्याय आहे. त्यामुळे निश्चितपणे मराठी माणसाच्या ताकदीवर, सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादावर त्या ठिकाणी मनसे आणि शिवसेना जी युती आहे ती निश्चितपणे यशस्वी होईल.
आपण पाहतोय की ठिकठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला त्याचबरोबर मनसे आणि आघाडीला चांगला प्रतिसाद मिळतो आणि याचा परिणाम म्हणून पुणे असेल त्याचबरोबर मुंबई महापालिकेवरती सुद्धा आघाडीचा झेंडा फडकेल अशी प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटलांनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.